नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उपवासाचे फ्रूट सॅलड। चला तर मग सुरुवात करूया। उपवासाचे फ्रूट सॅलड बनवण्यासाठी आपल्याला ड्राय फ्रूट्स घ्यायचे आहेत। ड्राय फ्रूट्स तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर 3 चमचे मिल्क पावडर घ्यायचे आहे। 3 चमचे साबुदाणा आपल्याला व्यवस्थित भाजून मिक्सर मधून त्याचं पीठ करून घ्यायचं आहे आणि अर्धा वाटी साखर घ्यायचं आहे। अर्धा चमचा विलायचीची पूड घ्यायची आपल्याला आणि केसर घ्यायचे। एकीकडे आपण दूध तापत ठेवलेले आहे, यामध्ये आपण केसर टाकून घ्यायचे। केसर पूर्णतः ऑप्शनल आहे, पण केसरमुळे टेस्ट खूप छान लागते आपल्या फ्रूट सॅलडची। अर्धा चमचा विलायची टाकून घेऊया, साखर टाकून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या दुधातलंच आपण थोडंसं दूध बाजूला काढून घ्यायचं आहे। यामध्ये मिल्क पावडर आणि आपण साबुदाण्याची जी पावडर तयार करून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। हे मिश्रण लगेचच आपण या दुधामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची एक उकळी काढून घेऊया। आपलं दूध व्यवस्थित उकळलेलं आहे। आता आपण हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। एकीकडे आपण फ्रूट्स कट करायला घेऊया। मी इथे सफरचंद आणि केळी घेतलेली आहे। तुम्ही या जागी चिक्कू आणि द्राक्षे, डाळिंब यासारखे फ्रूट्स घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता एकदम बारीक बारीक असे आपण आपले फ्रूट्स कट करून घेतलेले आहेत। दूध आपलं थंड झालेलं आहे। आता आपण एकदा याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण कट करून घेतलेले ड्राय फ्रूट्स आधी टाकून घेऊया। लगेचच आपण कट करून घेतलेले फ्रूट्स यामध्ये ॲड करायचे आहेत। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण हे सगळं। यामध्ये आपण केळी एकदम बारीक कट करून घेतलेली आहे, ती देखील आपण या दुधामध्ये ॲड करायची आहे। आपलं फ्रूट सॅलड तयार झालेलं आहे। आता आपण एकदा व्यवस्थित आपण हे हलवून घ्यायचं आहे। रोज रोज तोच साबुदाणा आणि तीच खिचडी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही डिश एकदा नक्की ट्राय करा। एकदम सोपी आणि झटपट आहे आणि खायला एकदम छान लागते। एकदा नक्की ट्राय करा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।